केजी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सूरजला आपण पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूला आपण नॉन स्ट्राईकला करण निगुकरला आपण पाहू शकता. एक यंगस्टर आहे तर एक अनुभवी खेळाडू आहे. ऑनसाईडला क्षेत्ररक्षण, फाईन लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर शॉर्ट लेग रिजनमध्ये आपण पाहू शकता. एक मिडॉनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता आणि एक क्षेत्ररक्षण आपण ओमकारला वाईड इश लॉंगॉनला आपण पाहू शकता. गेम प्ले टाय होऊन जाते सेमीफायनलच्या पहिल्या चेंडूसाठी. केजी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सूरज. पहिला चेंडू गुडलास पण टेकआउट झाला. आडव्या बॅटने खेळत होता. एसटी रक्षक मंगेश आपलं काम पूर्ण करतोय आणि पुन्हा एकदा चेंडू सुपूर्त करतोय मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू सुपूर्त करतोय केजूकडे आणि केजू हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला मंगेश काहीतरी सूचना करतोय. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण, शॉर्टरमॅन पॉइंटला एक क्षेत्ररक्षण, कव्हर एक्स्ट्रा कव्हर कुणालला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. प्रचंड ताकद बघायला मिळते. चेंडू जातोय मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. धाव संख्या धाव फॉल करते आपण पाहू शकता. 6 आघात करतोय. पहिला चेंडू डॉन फेकल्यानंतर दुसरा चेंडू ती प्रहार करतोय. एसटी रक्षक मंगेश काहीतरी बातचीत करतोय केजू बरोबरती. त्यांना माहिती आहे सूरजची विकेट फार महत्वाची आहे. ही विकेट जर लवकर मिळाली तर आपण बघितलं तर सामन्यामध्ये केजू पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्रायकरला सूरजला आपण आणि बदललं यावेळेला. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. बघा जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो झाडामध्ये कोणी बाईक पार्क केली जरा व्यवस्थित पार्क करा. धावसंख्या धाव कधी 6 धावा आपण पाहू शकता. केजी गोलंदाजी मार्कवर बदललंय आपण राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. स्ट्रायकरला सूरजला आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा लॉक करतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय. पंचांचा इशारा काय तो पाहायचं या बेलला. ओमकार तुमच्या समोर बघा कोणाची मला वाटतं बाईक आहे का काय ते आरसा चमकतो जरा सांगा त्या. झाडेमध्ये बघा कुणाची गाडी का काय वस्तू आहे ती बघा पूर्णपणे काच चमकते. तिची आरसी पूर्णपणे आमच्या डोळ्यावर परावर्तित होते. हा तीच. धन्यवाद. नाही अशा आपण तर एस पी जर प्रेक्षकांना फक्त तुम्ही विनंती केली ना तर तिचा मान्य आपण त्या विनंतीला तुमच्या नक्कीच ते सहकार्य करतील पण आदेश देऊन चालणार नाही. केजू पुन्हा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला सूरज. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फटका पसलाय. अरे केजूला माहिती त्याच रेंज मध्ये जास्ती बॅटिंग होते आणि तिथे क्षेत्ररक्षक लावलाय. चूक करत नाही ओमकार. बिग विकेट. एस पी हे अनुभवाचा फायदा असतो बघा. क्षेत्ररक्षक तिथे लावला मिड विकेटला आणि त्याच्याचकडे झेल दिला आणि ओमकारने अप्रतिम झेल घेतलाय. धावसंख्या धावपल का त्यामुळे पाहू शकता दुहेरी अंकामध्ये एक गडी वाद. 10शी धावसंख्या सेमीफायनलची मॅच आहे.
इथून जर जिंकलात तर कमीत कमी एक ट्रॉफी आणि 50,000 रुपयाचं वार्षिक मिळेल. 1.5 लाखाची स्पर्धा. नीता स्मृती, गौतमी खार्डी विपक्ष ओम साई अगासन. स्ट्रायकिंगला फलंदाज करण निगुकरला आपण पाहू शकता. पच करण कशा प्रकारे बॅटिंग करतो पॉवर प्ले मध्ये आता. के जे गोलंदाजी मार्कवर. चेंडू यॉर्कर चेंडू यावेळेला सुरेख टायमिंग. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारच्या पार. चौकार. सर संघाचा कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असेल तर पण आयोजकांशी संपर्क साधा. धावा चालत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात दोन्ही संघाच्या बाजूने खेळ राहिला आहे. अशोक पाटीलचा विचार केला तर एक विकेट देखील मिळाला आहे आणि 14 धावा देखील आल्या आहेत. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता विराज. अतिशय चांगला गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या संघाचा विराज पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. विकेट टेकिंग गोलंदाजी करतो का पाहायचंय. नवीन फलंदाज आलाय 3ऱ्या क्रमांकावरती केतन म्हात्रे आलाय. पंचांकडून गाड घेतो यावेळेला. लेग स्टंपची गाड मागितली आहे. दहिसरगावचे जर कोणी मान्यवर किंवा ज्येष्ठ नागरिक आले असतील तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. श्रद्धांजली चषक 2022 च्या जनामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सेमीफायनलची मॅच ओम साई अगासन विपक्ष नीता स्मृती. गौदई खार्डीमध्ये आपण पाहतोय विराज गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा कडून. स्ट्रायकरला केतन म्हात्रेला आपण पाहू शकता. चेंडू या वेळेला आपण बोलले तर उंच गेलाय, लांबी देखील प्राप्त करतोय आणि चेंडू जातो यावेळेला वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. संख्या धाव फलकात 20 धावा आपण पाहू शकता. षटकार आणि अकाउंट ओपन करतोय केतन म्हात्रे. धावसंख्या धाव फलकात 20 धावा आपण पाहू शकता. विराज पण गोलंदाजी मार्कवर. त्याचा कमबॅक करतोय का आता. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो आमच्या समालोचक कक्षा कडून. स्ट्रायकरला केतनला आपण पाहू शकता. स्पर्धेचा आपण तर अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील आपण येतोय सेमी फायनल. विराज पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरच्या चेंडूला आपण इथं ड्राईव्ह करायचं होतं. यावेळेला व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू जातो पॉईंटला जोपर्यंत एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा. धावसंख्या 21. दोन फलंदाजांमध्ये काहीतरी बातचीत केली जाते. कशा प्रकारचं खेळ खेळायचा आहे इथं मैदानावर, कशा प्रकारची बॅटिंग करायची. विराज गोलंदाजी मार्कवर ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला आपण पाहू शकता करण. चेंडू गुडल्या स्पटवर टेकअप झाला. यावेळेला पंच वाईडची खून करत आहेत. वॉर्निंग देखील देतात यावेळेला. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता 1 पुढे सरकते. 22 धावा आपण पाहू शकता. गुणलेखक अशोक पाटील मला सातत्याने चांगली माहिती देत आहेत. 40+ देखील एक चांगले ऑफिशियल गुणलेखक आता आपण म्हणजे तर रेग्युलरचे पण त्याने मॅचेस कव्हर करतायत. चेंडू इनसाइड एजच्या मागे चेंडू मागे सरकतो. यावेळेला इष्टक्षकडे जातो चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला भेटे विराजच्या माध्यमातून. विराज पुन्हा गोलंदाजी मार्कवर हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर जातोय. विराज
गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा इनकडून स्ट्रायकेनला फलंदाज करणला आपण पाहू शकता. करण कशा प्रकारे बॅटिंग करतोय आता. चेंडू बॅककडे जाऊन कट करायचं होतं, यावेळेला पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच कोणत्या प्रकारची खूण करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. ग्रामीणचे खेळाडू आपण मिळतो 40+ असो रेग्युलर असो, जर चेंडू जर बॅटच्या संपर्कात आला नाही का पंचांकडे पाहतात, पंचांकडे खूण करतात की वाईट आहे की काय. पण पंच सांगतायत की एक्झॅक्टली तुला कशा प्रकारे हा चेंडू खेळायचं होतं. जर तू बॅकफुटवर गेला असता तर नक्की जिथे स्क्वेअर कट करता आलीस ती. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली पंचगिरी आपल्याला मैदानावर बघायला मिळते SP पॅनलच्या माध्यमातून. विराज पुणे गोलंदाजी मार्कवर मंगेश काहीतरी सूचना करतो यावेळेला. विराज गोलंदाजी मार्क टाकला करणला आपण पाहू शकता. राईट ओर तिकडे मार्क होतोय. चेंडू कार्पेट ड्राय बघायला मिळालाय. चेंडू जातो यावेळेला एक षटकावर रिझर्व मध्ये डीप मध्ये शतषकाला चेंडूला उचलतो फेकी करतोय. खूप चांगली फेकी बघायला मिळाली. नेल्सन आहे. 10 संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा आपण पाहू शकता. 23 धावा 10 फलकात आल्या. पहिल्या षटकात 14 धावा आल्या त्या. पुन्हा गोलंदाजी मार्कवर विराज. विराज पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला फलंदाज केतनला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग लाईक क्षेत्रक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण तैनात आहे. चेंडू प्रचंड वेग होता पण दिशेवरती नियंत्रण नव्हता. पंच वाईडची खूण करतायत. 1 भर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा आपण पाहू शकता. विराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सेमीफायनलची मॅच नेता स्मृती आपण बोलले तर गावदेवी खर्डी विपक्ष ओम साई अगासन. 2 बलाढ्य संघांमधील मॅच. चेंडू यावेळेला उंच गेलाय. कॉटन बॉलची संधी आहे आणि विराजने सांगितलंय माझा झेल मी घेणार आहे आणि महत्वपूर्ण विकेट एक षटकार देखील मारला होता पण त्या केतनला मात्र बाद करण्यात यश मिळवलंय विराजने. नवीन फलंदाज येतो या मगाच्या मॅचचा मॅच. हर्षद उर्फ बालू गोलंदाजी मार्कवर येतोय. नागराज येतोय. नागराज कशा प्रकारे गोलंदाजी करतो. या षटकामध्ये वापसी करून दिली आहे. 10 धावा दिल्या. 1 गडी बाद केलंय. दोन्ही गोलंदाजांनी 1-1 विकेट मिळाला पाहिजे. तर नागराज विकेट मिळवतो का. नागराज गोलंदाजी मार्कवर टाकला. करणला आपण पाहू शकता. करण निगुकर पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता सीमेरश तैनात आहे. एक कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक आपण बोलले तर ड्रॉप रिजन मध्ये आपण डीप मध्ये पाहू शकता. पंच वाईडची खूण करतात प्रसाद शास्त्र बुद्धे मॅन फ्रॉम डोंबोली. धावसंख्या 10 फलकाती 25 धावा आपण पाहू शकता. सेमीफायनलची मॅच आहे. महत्वपूर्ण लढत मैदानावर सुरू आहे. ओमसाई अगासन विपक्ष नीता स्मृती गावदेवी खर्डी. चेंडू उडवला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे नेल्सन. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलं बघा. कमीत कमी अशोक पाटील मित्र म्हणाला 4 धावा वाचवल्या आहेत. जर नेल्सनचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. जबरदस्त. SP बघा शेवटपर्यंत चेंडूवरती पाहत राहिले आणि मग मात्र स्वतःला स्ट्रेच केलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तर संख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. 2 ने पुढे सरकते. संख्या 10 फलकाती 27 धावा. चेंडू पॅटर्न प्रमाणे चेंडूला काढलाय. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला विराज येतोय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं दोन्ही संघाच्या माध्यमातून.
तर ओमकार नेल्सन एक खूप चांगले क्षेत्रक्षण ओम साई आगासन संघाचे. नगराची गोलंदाजी मार्कवर टाकला करणला आपण पाहू शकता. करण निगुकर सलामीचा फलंदाज. पंच पुन्हा वाईडची खूण करतात. वेग प्रचंड आहे पण दिशेवरती नियंत्रण नाहीये. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 30 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. नागराज पुन्हा हेलिकॉप्टर उडवायचा होता. डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू जातो लोंगारला. अप्रतिम क्षेत्रक्षण. काय क्षेत्रक्षण करतो बघा ओमकार. अप्रतिम दर्जेदार क्षेत्रक्षण बघायला. किती वेगाने चेंडू आला होता. गोळीच्या वेगाने चेंडू त्यांच्याकडे आला होता. जसं का 10 फलकात आपण पाहू शकता. 31 धावा. नगराज पुन्हा गोलंदाजी मार्कॉस टाकला. हर्षद उर्फ बालू स्ट्राईक इन लाय बघाच्या सामनाचा मारदेवाचा मानकरी. चेंडू या वेळेला उंच गेलाय आणि झेल मात्र इथे आपण नागराज सांगितलं माझा झेल मी घेणार. एक सोप्पा कॉटन बॉल घेतोय आणि हर्षद बॅक टू पवेलियन. संख्या 10 फलकात 31 धावा. चांगलं कमबॅक बघायला मिळेल नागराजच्या माध्यमातून. नवीन फलंदाज प्रल्हाद एक वेल फिनिशर म्हणून ज्याकडे पाहिलं जातंय तो प्रल्हाद पाटील आलाय. प्रल्हाद आणि करण ही जोडी मैदानावर आहे. म्हणजे आता कशा प्रकारे मैदानावर खेळ करते. नागराज गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता. जबरदस्त कार्पेट ड्राय बघायला मिळालाय ड्रॉच्या माध्यमातून. नेल्सन आहे खूप चांगलं क्षेत्रक्षण दाखवतोय. संख्या 10 फलक आपण पाहू शकता. या बेला 32 धावा. स्ट्रायकरला फलंदाज प्रल्हाद पाटील येतोय. नागराज गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला प्रल्हाद पाटील राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. प्रल्हाद पायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चेंडू खूप चांगला ऑफ ड्राय बघायला मिळाला यावेळेला. क्षेत्ररक्षक जातो यावेळेला डिबिशा कव्हर रिजन मध्ये चेंडूला फीड करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 धावा 10 फलकात आपण पाहू शकता. या षटकात धावा आल्यात अशोक पाटील आम्हाला माहिती देतात तब्बल 9 धावा आल्यात आणि गडी देखील बाद करण्यात यश मिळवलंय. जबरदस्त गोलंदाजी बघायला. तिन्ही गोलंदाजाचा वापर केला. तिन्ही गोलंदाजांनी विकेट मिळवून दिलाय. पाहिजे अंतिम षटक कोण घेऊन येतो या वेळेला. कुणाल येतोय की आपण इथे थोडस विचारमय केलं जातोय. 33 धावा 10 फलकाती लागल्या आहेत. इथून पाहिजे किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून आपण इथं नीता स्मृती गौदे खर्डी संघ किती धावा उभारतोय. कुणालचा वापर केला जातोय. पाहिजे कुणाल कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. नेल्सन संघनायक काहीतरी बातचीत करतोय या वेळेला की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. चेसिंग करायची नंतर तब्बल गडी बाद झाल्यात. 33 धावसंख्या ती अशोक वाडीला मला माहिती देत आहेत. तीन गडी बाद झालेत. आतापर्यंत आपण जर बघितलं तर वाईट फेकले गेले आहेत. 4 वाईट फेकले म्हणजे तब्बल 4 चेंडू एक्स्ट्रा फेकावे लागणार आहेत. 28 चेंडूचा खेळ खेळायला मिळेल खाडी संघाला. पहिला चेंडू ऑन साइडला पूल केला. चेंडू भरपूर उंच गेलाय. करण आहे मला वाटतं कदाचित चेंडू दिसला नसा त्यांना पण महत्त्वपूर्ण विकेट मिळवले. प्रल्हादची विकेट मिळवले.
सौरभ जबरदस्त झेल घेतला. सौरभ येतोय स्क्वेअर, अप्रतिम झेल घेतलाय. कुणाल पण त्या गोलंदाजी मार्कवर चेंडू अजून एक जबरदस्त डिलिव्हरी यावेळेला फेकली आहे. बघितले तर खूप चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे ऑफस्टॉप आणि स्टॉपच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय आणि तिथून मात्र इन्व्हाइट करतोय फलंदाजाला की तुम्ही मोठे फटके मारू शकता. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. करणने खूप चांगला झेल घेतला मिडविकेट रिझन मध्ये. कुणाल पुणे गोलंदाजी मार्कवर फुलटॉस आहे, चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. रिव्ह्यू घेतलाय बघा SP. पंच घेऊ शकतात. तर आपण बद्दल तिसरे पंच गेले आहेत. SP गेले आहेत. हाईट फॅक्टर नो आपण येतोय. SP डिसिजन काय आम्हाला कळवायचं आहे. नो चेंडू. येणारा चेंडू फ्रीड असणारे. एकूण 7 धावा मिळत आहेत. धावसंख्या 10 फरकात आपण पाहू शकता यावेळेला. चाळीस धावा. येणारा चेंडू फ्रीट. कुणाल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. फ्रीटचा चेंडू पाहायचा कशा प्रकारचा गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी. हेलिकॉप्टर उडवायचा होता. कार्पेटचा चेंडू जातो लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण नेल्सनचं. ओमकारचं देखील मी कौतुक करेल. ओमकार बघा किती वेगाने बॅटिंगला आलेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 42 धावा. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कुणाल पुणे गोलंदाजी मार्कवर. सायकलला कारण चेंडू यावर फ्लिक केलाय. उंच गेलाय चेंडू आणि चेंडू जातो वाईडिश लॉंगॉन सीमारेषा पार. गोलंदाजी चांगली झाली पण या 2 चेंडू मध्ये धावा आल्यात. आता कुणाल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. करण चांगली बॅटिंग करतोय. चेंडू पुण्याचा फुल केलाय. चेंडू चाललाय यावेळेला वडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक येतोय. विराज कडनं चूक झाली आणि चेंडू सीमा पार. धावसंख्या धावपल करते आपण पाहू शकता यावेळेला 52 धावा. भरपूर घाई केली. नितीन मित्र मध्ये काही गरज नव्हती यावेळेला. जरी 2 धावा गेल्या असत्या काही हरकत नसतं पण 2 धावा वाचल्या असत्या. कारण या 2 धावा फार महत्वाचे असतात. नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा चेसिंग करतो ना तेव्हा हा चौकाराचा महत्व कळतं आपल्याला. धावसंख्या 52. अंतिम चेंडू बाकी आहे. 19 धावा दिल्यात. कुणाल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. चेंडू या वेळेला बघितलं तर पूल करायचा होता. चेंडू बॅटची कडा घेऊन जातो यावेळेला. फाईनले का सीमारच्या बार. उपयुक्त चौकार आलाय. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 56 धावा आपण पाहू शकता.
होतोय ज्ञानेश्वर पाटील यांचा देखील व्यासपीठावर सन्मान करत होतो आयोजकांच्या माध्यमातून. एक प्रेमाची मायेची उबदार शाल आणि भारतीय संस्कृतीमध्ये जिला फार महत्व आहे ते म्हणजे तुळस देखील दिली जाते त्यांना. तसेच आमचे आपण इतर डीजे मास्टरचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. डीजे राज, डीजे राज चला लवकर या. डीजे राजचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. डीजे राजचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. एसपी पॅनलचे पंच सुभाष पाटील आपण या आपला देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. सुभाष पाटील यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. चला SMD स्पोर्ट्स लाईव्हचे आपण होता कोणीतरी प्रतिनिधी यायचे त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. SMD स्पोर्ट्स लाईव्हचे प्रतिनिधी त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. शशांक आपण आपल्या देखील आपण सन्मान करू. चालेल मॅच झाल्यानंतर. चला SMD स्पोर्ट्स लाईव्हचे लवकर या आपण. भूषण पाटील या आपल्या देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. क्लिअरिटी विथ क्वालिटी जपण्याचा प्रयत्न करतात SMD स्पोर्ट्स लाईव्ह. भूषण आणि त्यांचे सहकारी त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. तसा या मॅच धन्यवाद बाबू पाटील. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 56 धावा झाल्या, 57 चेस करायचे आहेत. आता लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे. नितास स्मृती दहिसर संघ सुद्धा इथे दाखल झाला, जो संघ कालच्या दिवसात फायनल मध्ये पोहोचला. आणि नितास स्मृती गावदेवी खार्डी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यांना फाईट करतोय तो ओमसाई आगासन. 57 चेस करायचे आहेत. 69 चेस केल्यात या स्पर्धेत. आपण पाहिलं तर या मैदानामध्ये 46 चेस केलेत आणि आता 57 चेस करायचे. म्हणजे 2 वेळा बाळू पाटील धावांचा पाठलाग केलाय ओमसाई आगासन संघाने. आणि बघायचं आता तिसऱ्या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करेल का. कारण तू मगाशी बालूने उल्लेख केला की चांगली गोलंदाजी या संघाकडे, हे विसरून चालणार नाहीये. कारण बेडेकर सलामीला येतात 9 सेकंडला. निल्सन मडवी आले स्वतः कॅप्टन. गोलंदाज सौरभ म्हात्रे. पहिला चेंडू आपण पाहतोय, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरेज दिशेने. चेंडू सीमा पार जाईल. करणच्या बॅट मधला चौकार. पहिल्या मॅच मध्ये आपण बोलू 57 चेस करायचे. सुरुवात चांगली झाली आहे करणकडनं. हा चेंडू मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये मिड विकेटच्या दिशेने. हर्षद फौजदारचा बॅकअप चांगला आहे. बोलू 3 धावा मिळाल्यात. करण निगुकर आपण पाहिलं तर चेंडू थोडस दूर होता त्यांच्यापासून. 3 धावा मिळाल्यात. 2 चेंडू मध्ये 7 धावा झाल्यात. सुरुवात चांगली झाली. 57 चेस करायचे आहेत आणि या खेळपट्टीवर धावा चेस होत आहेत. आगासन संघाने 2 वेळा चेस केलेत. खाडी संघाने सुद्धा 59 चेस केल्या त्या गौरीपाडाच्या विरुद्ध. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. आतिश मात्रे जेल खाली येत आहेत. चूक नसणार आहे आणि फलंदाज निल्सन मडवी 0वरती बाद. सात धावा झालेल्या आहेत. चला सामना सुरू करायचे.
अजूनही फायनलची मॅच आहे. सेमीफायनलची मॅच सुरू आहे खार्डी विरुद्ध आगासन. एक खार्डी संघ ऑलरेडी फायनल खेळतोय भोर चषकमध्ये देसाईच्या मैदानामध्ये आणि खार्डी संघ सेमीफायनल खेळतोय. खेळाडू भरपूर आहे गावामध्ये. दोन संघ होऊ शकतात एवढे खेळाडू आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती विराज आलेत. सात धावा झालेल्या आहेत. 57 चेस करायचे आहेत. पायचीचा अपील आणि फलंदाज LBW च्या स्वरूपात बाद. करण बेडेकरची खेळी समाप्त. 7 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. हॅट्रिक चंबड गोलंदाज होता सौरभ. तर हॅट्रिकचे उंबरणारे गोलंदाज आपण पाहिलं तर सौरभ म्हात्रेला तुम्ही पाहतायत. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा सौरभने खर्च केल्या होत्या. त्यानंतर 2 विकेट त्याला मिळालेत आणि बघायचं सेमीफायनलच्या मॅच मध्ये तो हॅट्रिक पूर्ण करेल का. सौरभ गोलंदाजी मार्कवर. मुख्य व्यासपीठ एनकडनं गोलंदाजी करतायत. 57 धावांचं संरक्षण करायचंय खाडी टीमला. 7 धावा ऑलरेडी खर्च केल्या आहेत. केजू मुंडे आलेत चौथ्या क्रमांकावरती. हा चेंडू बॅट बघा किती वेगाने फिरली होती. पण वाईटचा इशारा येतो. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पण वाईट चिखून करतायत. नीता स्मृती गावदेवी क्रिकेट संघ दहिसर संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय कालच्या दिवसात. 8 धावा झालेल्या आहेत. अशोक 57 चेस करायचे आहेत. 8 ऑलरेडी झाल्यात. इथे मात्र चेंडूची थोडीशी गती कमी केली. स्लोअर 1 चेंडू होता. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. पहिल्या 2 चेंडू 7 धावा, त्यानंतर 2 विकेट, त्यानंतर एक वाईट आणि आता हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत सौरभ म्हात्रे. एक क्षेत्ररक्षक म्हणून ते संघामध्ये आले. आज पहिलं षटक ते सातत्याने फेकतायत. 5 षटकांच्या मॅच मध्ये ते 2 षटकं फेकतायत. म्हणजे किती मुख्य भूमिका आता झाली आहे सौरभ म्हात्रेची या टीम मध्ये. मेहनत भरपूर आहे. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. तर 18 चेंडू मध्ये अजूनही 45 करायचे आहेत. पहिल्या षटकात 12 आले. चला सामना सुरू करा. खडी संघ थोडंसं स्पीडअप करा प्लीज. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचंय. अठरा चेंडू 45 करायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं. केतन म्हात्रे येतात मला वाटतं गोलंदाजी करण्यासाठी. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय केतन म्हात्रे. पहिल्या मॅच मध्ये ते नव्हते. अठरा चेंडू मध्ये 45 करायचे आहेत. अठरा 45 आहेत. मात्र केजू आणि विराज ही जोडी मैदानात आहे. करण आणि निल्सन बाद झालेत. आता सरासरी बाळू 15ची आहे. थोडीशी वाढली आहे. गोलंदाज केतन म्हात्रे.
फुलटॉस चेंडू होता, स्विंग केलाय, सीमा पलीकडे जातोय का बघायचंय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू वन बाउंड सीमा पार. 4 धावांसाठी गॅप भरपूर मोठी होती बाळू. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमा पार चौकार. सतरा चेंडू मध्ये 41. क्षेत्ररक्षकाने प्रयत्नही केला नाही बाळू. कदाचित चेंडू दिसत नाही त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग ज्यावेळी तुम्ही करता. असाच झेल आपण पहिल्या करणकडे गेलो होता, त्यालाही दिसला नव्हता. परलाचा झेल होता, मग तो झेलपर्यंत नंतर पोहोचला आणि झेल त्याने टिपला होता. ऊन आपल्याला पाहायला मिळतोय. 17 मध्ये 41 करायचे आहेत. केतन म्हात्रे. हा चेंडू गती थोडीशी कमी केली होती. एकच धाव मिळणार आहे 2 चेंडू मध्ये. पहिल्या 5 धावा आल्यात. 16 मध्ये 40 अजूनही करायचे आहेत. करण निगुकर आहेत. आजच्या दिवसात चांगली बॅटिंग या स्पर्धेत त्यांनी केलेली आहे. श्रद्धांजली चषक मध्ये 16 चेंडू 40. क्लोज आहे मॅच. लक्ष थोडस दूर आहे बाळू. मग एखादे 2 षटकार, 1 षटकार आला तरी मॅचला कलाटी लगेच मिळते. केतन राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडूची गती कमी केली आणि जेव्हा जेव्हा वळू केजू मुंडेला स्ट्राईक आले ना, तेव्हा तेव्हा चेंडूची गती कमी करतायत खाडीचे गोलंदाज. सौरभने सुद्धा तेच केलं होतं पहिल्या षटकामध्ये. त्याला माहिती आहे जितक्या चेंडू वेगाने फेकला तर वेगाने बॅट फिरली जाते. 15 चेंडू 40. केतन मात्र चांगली गोलंदाजी करतायत. 15 मध्ये 40 हवे आहेत. अशक्य असं काही नाहीये या मैदानामध्ये. प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. हा चेंडू सोडून दिलाय. ऑफस्टमच्या बाहेर होता, पंचाने वाईट घोषित केलं शशांक पाटील सरांनी. 15 चेंडू 39 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. सूरज फौजदार काही सूचना करतायत. ते कॅप्टन आहे त्या टीमचे. त्यांना माहिती आहे केजू मुंडे सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे, कधी मॅचला कलाटणी देऊ शकतो. केतन म्हात्रे आणि केजू दोन्ही आपण पाहिले तर दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकच धाव मिळणार आहे. पण सिंगलने काही फरक पडणार नाहीये. निता स्मृती गावदेवी क्रिकेट संघ खाडी संघाला, कारण त्यांना माहिती आहे आता चेंडू शिल्लक राहिले. 14 धावा करायचे. 38 इतकं सोपं नाहीये. सिंगल डबलने 38 धावांपर्यंत पोहोचणं सहज नाहीये. त्यासाठी मोठे फटकेच मारावे लागणार आहेत आणि मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत केजू मुंडे आणि विराज मुंडे. 14 मध्ये 38. केतन राईट अप ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये आणि जणू काय सौरभ मात्रे या झेलची वाट पाहत होता. तीन विकेट त्यांनी घेतल्या होत्या गेसरच्या विरुद्ध. केतन म्हात्रे राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे. चेंडू भरपूर उंच गेला आहे आणि लांबी देखील तितकीच मिळाली आहे. केजूच्या बॅट मधनं षटकार येतोय. आता 12 चेंडू मध्ये 32 करायचे आहेत. होऊ शकतात.
षटकाराने 13-38 इक्वेशन होतं, आता 12-32 आहे. आणि बरोबर मोनिश आणि केजूसाठी या 32 धावा माग नाहीत. जर 12 चेंडूमध्ये ठरवलं त्यांनी तर ते 10 चेंडूमध्ये सुद्धा बनवतील, 8 मध्येही बनवतील, 7 मध्येही बनवतील. तरी ताकद प्रचंड आहे. मात्र ज्या प्रकारे बाळू पाटीलने उल्लेख केला होता की गोलंदाजी चांगली आहे खाडी संघाकडे, कारण की आपण पाहिलं तर आतिश मात्रेचं षटक बॅलेन्स आहे, सूरज बेकर आहेत, त्यामुळे गोलंदाजी चांगली आहे. चला स्पीडअप करा थोडा. आतिश मात्रे येत आहेत. नाही भाऊशा त्याला खास बोलली. 12 चेंडू 32. अतिशय मात्र येत आहेत. बघायचे मेगा फायनल मध्ये नीता स्मृती गावदेवी क्रिकेट संघ दहिसर संघ फायनल मध्ये, आणि त्यांच्याबरोबर कोणता संघ फायनल खेळेल, अगासन की खाडी, यासाठी लढत सुरू आहे मैदानात. कालच्या दिवसात खूप चांगला खेळ केला. 12 चेंडू 32. 25 धावा झालेत. 12 मध्ये 32 करायचे. 57चं टार्गेट आहे. 25 झालेले आहेत. 32 अजूनही करायचे आहेत. हा चेंडू लॉंगॉनला केतन म्हात्रे, चूक नसणार आहे आणि फलंदाज बाद होईल. मोनिशची खेळी ते समाप्त. हा मोठा धक्का आगासन टीमला. 25 बघा डीप कव्हरला एक बाईक आहे, तिचा आरसा फिरवायचा आहे. ब्लॅक शर्ट तुमच्या मागे. धन्यवाद धन्यवाद. प्रेक्षक आमचे हुशार आहेत. 11 चेंडू 32. विकेट आपण बघूया. खाडीचे 4 विकेट गेले होते, अगासनचे 4 गेलेले आहेत. म्हणजे दोन्ही संघाचे आता विकेट समान आहेत, 4-4. म्हणजे 11-32 करायचे आहेत. आतिश गोलंदाजी मार्कवर. इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे, मात्र करण निगुकर आहेत आणि सुरेख झेल टिपलाय बघा. या मॅचचा टर्निंग पॉइंट विकेट. केजी मुंडे बॅक टू द पॅव्हेलियन. आतिश मात्रेला 2 मोठे यश मिळालेत आणि या मॅचला कलाटणी देणारा विकेट म्हणजे केजू मुंडेचा होता. फलंदाज बाद. काय झेल टिपलाय, असं वाटलं षटकारच जाईल. तर करण निगुकरचं कौतुक करेल. आणि इथून षटकार मिळाला असता ना, केजूला एक मोमेंट मिळाला असता, आत्मविश्वास मिळाला असता. मग आता 10 चेंडू मध्ये 32 करायचे आहेत. आता 5 विकेट गेलेत, त्यामुळे धावा कंपल्सरी करावे लागतील. खाडीचे 4 विकेट गेले होते, आगासनचे 5 विकेट गेलेत. आता भाऊ चेंडू शिल्लक आहे. 10 धावा करायचे आहेत. 32 आणि हॅट्रिक चेवढे उंबरड्यावर गोलंदाज आतिश म्हात्रे. एक खाडी संघ आपण पाहिलं तर भाऊ भोईर चषक मध्ये फायनल खेळतोय केवाळे संघाच्या विरुद्ध. तिथे 17 मध्ये 30 केवाळे संघाला करायचे आहेत. म्हणजे गोलंदाजी चांगली आहे बाळू खाडी संघाकडे. तर विशाल मात्रे इथे नाही आहेत, पंकज चौधरी तिकडे आहेत, बा निगुकर सुद्धा आहेत. इथे फटका चांगला आहे विनायकच्या बॅटमधनं. हॅट्रिक चेंडू होता, मात्र त्याने फेकून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडे षटकार.
बच्चानी केली आणि शॉट कव्हरला झेल दिलाय. 3 विकेट या षटकामध्ये आतिश म्हात्रेने आतापर्यंत घेतलेत. 8 चेंडूमध्ये आता 26 करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये पण पाहिलं तर कभी बाजी इधर तर कभी बाजी उधर हे सुरू आहे मैदानात. कधी षटकार येत आहेत, कधी विकेट जात आहेत. तर विश्वास भालेराव जे बेतोडे गावचे त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 8-26 हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. हेच पंच दर्शवत आहेत. प्रसाद सहस्रबुद्धे वाईट आहे. 8 मध्ये आता 25 करायचे आहेत. कंपल्सरी या धावा करायच्या आहेत, लक्षात घ्या. धावा आपण पाहिल्या तर अशोक आम्हाला सांगतायत 32 झाल्यात. 57चं टार्गेट आहे म्हणजे 25 8 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 8 चेंडू 25. आतिश राईट मोर द विकेट. हाई चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. हेच पंच दर्शवत आहेत की चेंडू कुठे पिचिंग होतोय. 8 मध्ये आता 24 करायचे आहेत. म्हणजे विनायकची विकेट गेली, ते 2 धावा इथे कव्हर झालेत. 8-24 काही घडू शकतं. नागराज कधी सुद्धा क्षमता आहे बाळू. ओमकार पाटील सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. मॅच संपली नाहीये, मॅच ऑन आहे. 2 चेंडूमध्ये एखादा षटकार आला तर शेवटच्या षटकात 18 धावा बनवू शकतात. कारण या खेळपट्टीवर कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. गोलंदाजी अग्नी परीक्षा असते. 8 चेंडू 24 33 धावा झालेल्या आहेत. आतिश आणि आतिश मात्र एक्झॅक्टली काय करतायत. सलग 3 चेंडू वाईट फेकलेत. 8 चेंडू मध्ये आता 23 करायचे आहेत. केतन मात्र काहीतरी चर्चा करतायत कारण केतनला माहिती आहे सलग 3 चेंडू वाईट आलेत. म्हणजे एकही चेंडू झाला नाही आणि 3 धावा बोनसच्या स्वरूपात मिळालेत आणि कदाचित आपल्याला धावा मागात पडू शकतात हे त्याला माहिती आहे. त्यामुळे तो काहीतरी कानमंत्र देतोय. 8 चेंडू 23 कंपल्सरी करायचे आहेत. त्यामुळे 22 चालणार नाहीयेत. आता विकेट जास्त गेलेत. मुहूर्त विकेट. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. आता बघायचे धावा किती मिळतील. 2च मिळालेत बाळू. फिल्डिंग चांगली आहे. थोडासा फुटबॉलचा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. इथे 7 मध्ये 21 बनवायचे आहेत. केवाळी संघाला 12 चेंडू मध्ये 21 करायचे आहेत. सूरज भोईर चषक मध्ये तुम्हाला इथे 7 चेंडू मध्ये 21चा बचाव करायचा आहे. इथे चेंडूची गती कमी केली आणि नागराजने या चेंडूला फेकून दिलाय सीमा पलीकडे. षटकार. तर एका चेंडूत 9 धावा दिल्या बघा आतिशने. चांगली गोलंदाजी केली होती. 6 मध्ये 15 करायच्यात. राज सुद्धा बाळू विचारतात बघा कॅल्क्युलेशन. 6 मध्ये 15 करायचे आहेत. स्पीडअप करा थोडस. सूरज बेकर आहेत बाळू, त्यामुळे एक चांगला गोलंदाज आहे. मात्र या मैदानात काही घडू शकतं. गोलंदाजी अग्नी परीक्षा असते आणि आगामी संघ सहसा हार मानणारा संघ नाहीये. या मैदानात त्यांनाही माहिती आहे भरपूर स्पर्धा खेळल्या आहेत, भरपूर स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत. त्यामुळे धावा कठीण नाहीये, त्यांना चांगलं ठाऊक आहे. नागराजला माहिती आहे 15 धावा अजूनही बनवू शकतात. त्या कंपल्सरी करायच्या ते लक्षात घ्या. 6 बॉल मध्ये 15. सूरज बैकर येत आहेत. सूरज गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट.
आता 5 चेंडूमध्ये 11 करायचे. मॅच ऑन आहे, मॅच संपली नाहीये, मॅच आता 50-50. नाही, नक्कीच नितीन, दोन्ही फलंदाजांनी आता ठरवलं की आक्रमण करायचं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य मला आठवतं, जिंकला तरी इतिहास, हारला तरी इतिहास. इतिहास घडवायची आता वेळ आली आहे दोन फलंदाजांकडे. नक्कीच नक्कीच. 5-11 इथे ओमकार पाटीलने ठोकलाय हा मिड विकेटच्या वरून. काय मॅच आहे. बाळू आता 5 धावांची गरज आहे. नागराजला आत्मविश्वास होता, त्यांनी मगाशीच सांगितलं जेव्हा नागराजने म्हणून षटकार ठोकला तेव्हाच त्यांनी ओमकारला सांगितलं की आता 15 आपल्याला बनतील. हा आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नाही, नक्कीच नितीन, मी बघितलं ना की या दोन फलंदाजाकडे आता करो या मरोची स्थिती आहे. त्यामुळे मारा किंवा मरा मैदानावर. नाही, नक्कीच भाऊ. 4 चेंडूमध्ये 5 कंपल्सरी करायचे आहेत. ओमकार आणि नागराजच्या माहितीसाठी लक्षात घ्या, तुमच्या विकेट जास्त गेल्या आहेत त्यामुळे 5 कराव्याच लागतील. प्रेक्षकांना एवढी मजा येते, शशांक पाटील सरांना किती मजा येत असेल. जवळनं मॅच बघायला मिळते. आणि काय बॅटिंग केली आहे ते ओमकार. बाहुले मगाशी उल्लेख केला की बॅटिंग लाईनअप भरपूर खोलवर आहे आगासन संघाची आणि ते सिद्धही करून दाखवले. आता बघा पुन्हा तो आरसा जरा फिरवा प्लीज प्रेक्षक. कव्हर्सला ब्लॅक टोपी भालचंद मुंडे बघा तिथे जरा. लालचंद मुंडे आहेत मला वाटतं, ऍक्टिव्हवर बसलेत बघा. ऍक्टिव्हवर प्रेक्षक तुम्ही बसलेत तीच धन्यवाद. असं सहकार्य करा. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतात. गॅप भरपूर मोठी आहे. केतन मात्र खूप वेगाने आलेत. मात्र 2 धावा ते रोखू शकत नाहीयेत. बाळू आता 3 चेंडू मध्ये 3 करायचे आहेत. काय मॅच आहे बाळू. 7 मध्ये 21 होतं इक्वेशन, 10 मध्ये 32 करायच्या होत्या, त्यानंतर 9-26चं इक्वेशन आलं, त्यानंतर 8-26चं इक्वेशन आलं, 7-21चं आलं, 6-15चं आलं, 5-11चं आलं, 4-5चं आलं आणि आता 3-3चं समीकरण आलंय. हेच तर क्रिकेट आहे. कधी काय होऊ शकतं. 18 मध्ये 45 करायच्या होत्या, आता 3 मध्ये 3 करायच्या आहेत. आणि इथे मॅच झाली फिनिश. आगासन संघ पोहोचला या स्पर्धेच्या फायनल मध्ये. अभिनंदन. ओमकार पाटीलसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. 2 चेंडू राखून या धावा चेस झाल्यात आणि प्रश्न पडलाय खायडी टीमला की एक्झॅक्टली काय घडलं मैदानामध्ये. ओमकारने मॅचला कलाटणी दिली. स्टंप नका काढू मित्रांनो, अजून फायनल बाकी आहे. तरी प्रेक्षक लहान मुलांना असंच वाटलं की हीच फायनल आहे.